चांडाळ योग असं म्हणतात. हं? चांडाळ योग कशाला म्हणतात? आता आपण ऐकलंय ना, चांडाळ योग याच्या पत्रिकेत आहे, चांडाळ योग त्याच्या पत्रिकेत आहे. तर गुरु राहू ज्या कुंडलीमध्ये युती असते त्याला चांडाळ योग असं म्हणतात. तर हा व्यक्ती ना जास्त हुशार असतो. गुरु म्हणजे काय? ज्ञान. आणि राहू काय म्हणजे अति. म्हणजे अति हुशार. ज्याला असं वाटतं ना माझ्यासारखं हुशार कोणीच नाही. म्हणजे जे काही ज्ञान आहे ते फक्त मलाच आहे, बाकीचे कोणालाच नाही. त्याच्यामुळे अति हुशारकी दाखवत राहतो हा व्यक्ती. आणि ह्या व्यक्तीला नजर दोष पण फार लागतो. हं? तर याला काय म्हणतात? चांडाळ योग. तर ह्या युतीमध्ये ना व्यक्ती फसला जातो. त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो. कोणती पण गोष्ट करताना तो एकदम जास्त ओव्हर कॉन्फिडन्सनी करतो. त्याच्यामुळे तो धोक्यात चालला जातो. तर ह्या व्यक्तीने ना गुरु असणं गरजेचं आहे. हं? गुरुच्या सल्ल्याने कोणतेही कामं केले पाहिजे. स्वतःच्या स्वतःला जे वाटतं ना ते कधी कधी यांच्यासाठी धोका ठरतं. जे यांचे विचार जे चालतात, यांच्या डोक्यात जे विचार चालतात आणि यांना असं वाटतं की नाही हे एकदम बरोबर आहे. मी घेतलेला निर्णय एकदम अचूक आहे. अचूक नसतो तो, चूक असतो. त्याच्यामुळे यांनी निर्णय स्वतः घेऊ नये. दुसऱ्यांना दुसऱ्यांना म्हणजे गुरुला विचारलं पाहिजे. दुसऱ्यांना पण नाही. कारण यांनी जर कोणाला काही सांगितलं, यांच्या गोष्टी होती नाही. आता यांना एखादं कोणतंही काम करायचंय. हं? आता जर मुलं असतील तर म्हणजे मोठे जर मुलं असतील त्यांना एखादी परीक्षा द्यायची, एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचाय, तर यांनी कोणाला पण उठत सुटत सांगत बसू नये. हं? यांनी सांगितलं तर ते होणारच नाही. हं? आता एखादा व्यक्ती त्याला एखादी वस्तू विकत घ्यायची आणि ज्याच्या कुंडलीत हा गुरु राहू योग आहे त्या व्यक्तीने जर सांगितलं मला गाडी घ्यायची, मला गाडी घ्यायची, मला गाडी घ्यायची असं, तर ती गाडी घेतलीच जाणार नाही. म्हणजे जेही त्यांना काम करायचंय तर त्याचा देखावा जर मांडला, देखावा म्हणजे सांगितलं, प्रचार केला, तर ते तिथंच बंद होऊन जातं. त्याच्यामुळे सांगू नये. आणि यांनी म्हणून गुरुचा सल्ला असणं यांना फार गरजेचं आहे. म्हणजे काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे हे यांना कळत नाही. हे ओघाओघामध्ये जास्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बोलून जातात आणि बोलल्यामुळे नंतर यांच्या गोष्टी होती नाही. जे पण यांना जे कार्य करायचं राहतं ते सक्सेस होत नाही. तर त्याच्यामुळे यांनी यांच्या कोणत्याही कामात गुप्तता ठेवणं फार गरजेचं आहे. जेव्हा हे गुप्त गोष्टी ठेवतील तेव्हा सक्सेस ठरतात. आणि परत दुसरं, यांना जितके लोक नाव ठेवतील तितकी यांची प्रगती होते. त्याच्यामुळे उलट नाव ठेवणारे जे व्यक्ती यांना त्यांनी त्यांचे आभार मानले पाहिजे. त्यांचा द्वेष केला पाहिजे का? नाही. चांगली गोष्ट आहे. उलट नाव जितके लोक जास्त नाव ठेवतील तितके यांचे प्रगतीचे दरवाजे उघडे होत जातात. हा, त्याच्यामुळे अशा लोकांचा द्वेष करायचा नाही जे नाव ठेवतात ते आपल्याला. त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे. निंदकाचे घर असावे शेजारी. तर ह्या व्यक्तींनी नियम एकच पाळायचा, काय आहे का त्यांनी कोणतंही काम करायचं असेल त्याच्यात गुप्तता ठेवायची. आणि याचा उपाय म्हणजे काय का सोनं. ह्या व्यक्तीने सोनं परिधान करायचं नाही. प्रामुख्याने सोनं काय आहे? गुरु. आपण गुरुचा कलर कोणता आहे? पिवळा, सोनेरी. सोनं काय आता पुष्कराज आपण घालतो, कशात घालतो? सोन्यात घालतो. म्हणजे का बरं? का गुरु म्हणजे सोनं. आणि ते राहूने काय केलं? खराब केलं. गुरु राहूची युती ना तर ते खराब केलं. त्याच्यामुळे त्या व्यक्तीने सोनं परिधान केल्यानंतर त्याचे काम होती नाही. जे पण त्याला काम करायचं असेल त्याच्यामध्ये जितकं पाहिजे तितकं यश त्याला भेटत नाही. तर त्यांनी सोनं परिधान करू नये, सोनं दान करायचं असतं. त्यांनी सोनं कोणाला दान केलं पाहिजे? सोनं त्यांच्या गुरुला, आईला. आई नसेल तर मग गुरु, पण मग
आईला पण केलं तरी चालतं. आई म्हणजे हा पहिला गुरु तर व्यक्तीचा आईच राहते ना, त्याच्यामुळे आई आणि गुरुला दान करायचं राहतं. तर दान करतानाही त्याच्यातही गुप्तता असायला हवी. जर तुम्ही दान केलं आणि सांगितलं मी माझ्या गुरुला हे दिलं, ते दिलं, तोळाभर दिलं, 4 तोळे दिलं, तर तुमचं ग्रॅमभरचा पण फायदा होणार नाही. ग्रॅम काय पण एक गुंजाचा पण फायदा होणार नाही. म्हणजे तुम्ही काय जे देशाल ते XYZ. मी तुम्हाला म्हणत नाही तोळाभर द्या का ग्रॅमभर द्या, पण तुम्ही ते गुंजभर पण देणार. हां? तर ते तुम्ही द्यायचंय फक्त आणि ते गुप्तरित्या द्यायचंय. तर त्याचा प्रभाव तितका असेल. फक्त अट एकच आहे का स्वतः घालायचं नाहीये, दान द्यायचं. हं? आता आपण म्हणतो ना 2 नंबरवाले लोक जास्त पुढे का गेले? असं वाटतं ना, लोक दान देतात, गुप्त दान करतात. तर गुप्त दान हो, मग आता साईबाबाच्या पेट्या कशा भरतात? बालाजीच्या पेट्या कशा भरतात? कारण काय आहे, ते गुरुचे झाले ना दोघं पण. हा? बालाजी काय? विष्णूचं रूप. विष्णू कोण? गुरु. साईबाबा काय? गुरु. तुमचे शेगावचे गजानन महाराज काय? गुरु. त्यामुळे तिथं दानपेट्यांमध्ये सोनं जे येतं ना, ते तितकं येतं आणि आपल्याला त्यातलं काही माहित नसतं. आपण काय 2 नंबरवाले दान करता. 2 नंबरवाले दान करता म्हणजे त्यांना काही घर संसार नाही का? हा? तसं नसतं. त्यांना त्यांची अनुभूती येते. दान केल्याने त्यांचं तितकं वाढत चालतं आणि म्हणून तिथं गुप्त दान केलं जातं. म्हणून तुम्ही गुरुला दान करणं हे गरजेचं आहे. लोक घालती नाही, ते दान करतात. ते दाखवत नाही, शो नाही करत. आता घातलं घालू का नाही? घालू का नाही तर त्याच्या मागचा अर्थ असा आहे की तुम्ही घातल्यानंतर त्याचा शो होतो. शो होतो ते दिसतं दुसऱ्यांना. तर तुम्हाला साहजिकच नजर लागते. मग तुमची कामं थांबतात. तेच तुम्ही घालत नाहीये. शो होतो का तुमचा? नाही होत. दान देताना पण तुम्ही गुप्त दान करताय. तर ते कोणाला कळतं का? शो होतो का त्याचा? नाही होत. म्हणून गुप्तदानाला महत्व आहे. हं? कळलं? मग आई हा